कॉम्प्युटर चालू झाल्यानंतर आपल्याला जनरली अशा पद्धतीची स्क्रीन मिळते आणि ह्याच्यामध्ये तीन गोष्टी दिसतात आपल्याला। एक हा जो बॅकग्राऊंड दिसतो, त्यानंतर हे सिम्बॉल दिसतात आणि ही एक पट्टी दिसते। तर आपण जाणून घेऊया की ह्याला काय बोलायचं। हा जो बॅकग्राऊंड दिसतो ह्याला डेस्कटॉप म्हणतात, डेस्कटॉप। ह्याची पुस्तकी व्याख्या अशी आहे की कॉम्प्युटर चालू झाल्यानंतर स्क्रीनवर जो ब्लू रंगाचा बॅकग्राऊंड दिसतो त्याला डेस्कटॉप म्हणतात। म्हणजे हा जो बॅकग्राऊंड आहे ह्याला डेस्कटॉप म्हणतात। आपल्याला हा माहिती असला पाहिजे, कारण आपल्याला जर कोणी सांगितलं की मी डेस्कटॉपवर फाईल ठेवलेली आहे, तर आपल्याला कळलं पाहिजे की डेस्कटॉपवर म्हणजे कुठे असेल। तर डेस्कटॉपवर आपण फाईल इत्यादी ठेवू शकतो। आणि आणखी डेस्कटॉपवर आपल्याला हे जे सिम्बॉल दिसतात, ॲक्च्युली आपण साध्या भाषेमध्ये ह्याला सिम्बॉल म्हणतो, ह्याला आयकॉन म्हणतात। जसं की आपल्या मोबाईलमध्ये आपण एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं तर त्याचा शॉर्टकट किंवा ते ॲप्लिकेशन आपल्याला स्क्रीनवर शो होत असतं। त्याचप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये जर एखादं ॲप्लिकेशन किंवा एखादं सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलेलं असेल, इथे आपण पाहू शकतो जसं की NAPS हे ॲप्लिकेशन आहे, टॅली प्राईम आहे, VLC मीडिया प्लेअर आहे। तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे जे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल केलेले आहेत त्याचे शॉर्टकट्स आपल्याला या ठिकाणी दिसत असतात आणि त्यालाच आयकॉन असं म्हणतात। आपण स्टार्टमध्ये जाऊन ते ॲप्लिकेशन ओपन करण्याऐवजी डायरेक्ट आयकॉनवर क्लिक करून ओपन करू शकतो। जसं की गुगल क्रोम आपल्याला आयकॉनमध्ये दिसतं, तर गुगल क्रोमला जर आपण डबल क्लिक मारले तर आपण ते ॲप्लिकेशन डायरेक्ट ओपन करू शकतो। त्यानंतर ही जी पट्टी आहे हिला टास्कबार म्हणतात। तर टास्कबारची ओळख अशी की टास्कबार नॉर्मली स्क्रीनच्या सगळ्यात खाली असतो। टास्कबारच्या डावीकडे आपण पाहू शकतो हे स्टार्ट बटन आहे। त्यानंतर बाजूलाच आपल्याला सर्च बटन दिसतं, टास्क व्ह्यू दिसतं। त्यानंतर हे काही ॲप्लिकेशन आहेत की आपण टास्कबारवर जर पिन करून ठेवलं, जसं की आयकॉनमध्ये आपण एखाद्या ॲप्लिकेशनला डबल क्लिक मारून ओपन करू शकतो, परंतु एखादं ॲप्लिकेशन आपण टास्कबारवर जर पिन करून ठेवलं असेल तर ते ॲप्लिकेशन आपल्याला इकडे क्लिक करून सुद्धा वापरता येतं। टास्कबारच्या उजवीकडे आपण पाहू शकतो की जसं की डेट अँड टाईम असेल, लँग्वेज असेल, त्यानंतर इंटरनेट, टच कीबोर्ड असेल, इंटरनेटच्या सेटिंग असतील किंवा इतर ऑप्शन असतील तर हे आपल्याला शो होतात। तर आपण पाहिलं की हा जो बॅकग्राऊंड दिसतो, कॉम्प्युटर चालू झाल्यानंतर स्क्रीनवर जो बॅकग्राऊंड दिसतो त्याला डेस्कटॉप बोलायचं आहे। हे जे सिम्बॉल दिसतात ह्यांना आयकॉन बोलायचं आहे आणि ही जी पट्टी दिसते हिला टास्कबार बोलायचं आहे।